ताई या घरात खुश आहे, कम्फर्टेबल आहे. तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. असं त्या बोलल्या काय? काइंड ऑफ. मला बघा तुम्ही काय ते मराठीत सांगा. म्हणजे ताईला तुमच्याशी लग्न करून पश्चाताप झालाय. मला काय खरं वाटत नाही. ठीक आहे, तुम्ही नका विश्वास ठेवू माझ्यावर, पण सत्य हेच आहे की ताई इथे आली आहे त्यामुळे ती खूप खुश आहे आणि तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. तुम्ही ताईला एक स्वेटर दिला होतात ना जीजू, काय सांगू मी, ताईने तो फेकून दिला आणि मला म्हणाली आला लोचटासारखा परत मागे मागे. तिला तुम्ही इथे यायलाही नकोय आणि तिला सुद्धा तुमच्या घरी अजिबात यायची इच्छा नाहीये. तिला असं सगळं वाटतंय की जे झालं ते बरंच झालं. आणि तुम्हाला खरं सांगू का जीजू, ताईला तुमच्या आईंपेक्षा तुमच्याशी जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे ती भुवनेश्वरी मॅडमचा ढाल म्हणून वापर करतेय. तिला माहिती आहे की तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना कधीच अंतर देणार नाही आणि म्हणूनच तिने तुम्हाला त्यांना घराबाहेर काढायला सांगितलं. कारण मुळात ताईलाच त्या घरातून बाहेर निघायचं होतं. तुम्हाला अधिपती दिसले असणार आणि म्हणून तुम्ही रंग बदलले असणार, बरोबर? तुमच्या समोर या किती चांगल्या आहेत, यांना आपली किती काळजी आहे असं दाखवतात त्या, पण खरं तर यांना कसली काळजी नाहीये. बिलकुल थांबू नका, तुम्ही जावा. मी हात जोडतो, पण माझ्या लेकीबद्दल असं काही बोलू नका. काय असं बोलू नका? खोटं बोलते का रे थेरड्या मी? हा? परत तुझी फॅमिली दळभद्री आणि भिकारडी आहे. दुर्गे, काय तुझी भाषा? हा, असतोय एखादा माणूस गरीब म्हणून काय इतकं बोलायचं होय? घरात आलेल्या माणसाला असं बोलू नये दुर्गे. अगं ताई, यांची लायकीच ही आहे. श्रीमंत मुलगा बघून गळ्यात पडली पिढा. आता ही पिढा आपल्या घरात नगर. ताई, तुला आठवतंय आपल्या अधिपती सारखं म्हणतात काही मास्तरीन स्वतःहून घर सोडून गेले ना. बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला. डोसक्याचा ताप गेलाय म्हणून माझ्या. तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायला. परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेलते आणि काल तर घरला बी आणलं होतं. मी फोटो बघितले ताई, कसली नक्षत्रवाणी पोर आहे ती. ती पोरगी कुठं आणि ही मास्तरनी कुठं, काय बी बरोबरी होऊच शकत नाही. चुकलंच बघ ताई आपलं, या गरीब भिकारड्या लोकांशी सोयरीक जुळवून. सून नाही ताई, ब्याद आणली आपण या घरात. मस्त गळ्याला लावलाय बघ आपल्या पोराला हिनं. ओ नाही नाही इराताई, हे काय मला पटत नाही. मला खरंच वाटत नाही, तर मला शक्य वाटत नाही. जीजू, तुम्हाला पटत नाहीये कारण तुम्ही खूप भोळे आहात. नाही, मास्तरीनबाई एकदम शुद्ध आहेत मी म्हणतोय का नाही. मास्तरीनबाई म्हणजे मंदिरातल्या ज्योतिवाणी आहेत बघा, पवित्र एकदम. कारण तुमचं प्रेम पवित्र आहे जीजू, तुमची दृष्टी तशी आहे. तसं नाही हो, बघा शेवटी घर म्हणल्यावर भांड्याला लागणार इराताई. मास्तरीनबाई असा काही विचार करत असतील असं मला वाटत नाही. ताईचं ना हेच वैशिष्ट्य आहे, म्हणजे तिच्याकडे देवी देणगी असल्यासारखं आहे. म्हणजे सगळी माणसं, एस्पेशली पुरुष, तिच्याकडे ना ओढले जातात. म्हणजे बघा ना, ताईचा साधेपणा, तिचा ठामपणा हा लोकांना भावतो. आणि तसंही शाळेत शिक्षिका आहे म्हणल्यावर एक डॉमिनेशन असतंच बघा ताईचं. ते भुरळ घालतं, तुम्हालाच नाही सगळ्यांनाच. आता तो कमल बघा ना, ताईसाठी किती वेडा झाला होता. तुम्ही आता उगाच ईशाला फाटे फोडू नका. त्या कमलचा काय इशय, इथं आमचा इशय झालाय. हो, तो किती हल्ला होता ताईमुळे. ते मास्तरीनबाईंमुळे नाही, ते कमलच डोसक्यातनं बाद होतं म्हणताना. पण त्याचा विषयच नाही आहे, इथं आमचा विषय चालू आहे. जीजू अहो, तुम्हाला मुद्दा कळत नाहीये माझा. कळत तुम्हाला नाही आहे, तुम्ही उगाच मुद्दा भरकटवू नका. मी इथं मास्तरीनबाईंनी घरला घेऊन जायला आलोय बस.
पण ताईला तुमच्या बरोबर यायचं नाहीये हेच सांगते मी तुम्हाला. त्या स्वतः म्हणल्या का तुम्हाला असं? सॉरी सॉरी, तुम्हाला माझं बोलणं आवडत नाही बहुतेक. तुम्ही चिडताय माझ्यावर. नाही ना, मी काय चिडत नाही. आमचा आवाजच तसा मोठाच आहे हो. राहू दे. हेच ताईला नाही आवडत. म्हणजे तुमचं असं खूप लाऊडली बोलणं किंवा सॉरी टू से पण तुमची अशुद्ध भाषा, तुमचा रांगडेपणा. ताई कशी अशी साधी सरळ नाजूक अशी आहे ना, तिला सगळं एलिट लागतं. म्हणजे एलिट काय? बघा, तुम्हाला तर हेही कळत नाहीये. आता नाही कळत, नाहीच कळत. तेवढं शिकलेलोच नाही आम्ही. तर काय लपवलं नव्हतं आणि ही गोष्ट जगजाहीर होती पहिल्यापासून. म्हणली की तुम्हाला. कसं आहे ना जीजू, ताईला वाटलं आधी की तिला ऍडजस्ट करता येईल. केलं की मग त्यांनी ऍडजस्ट. नाही जीजू, ऍडजस्ट करायचा फक्त दिखावा केलाय ताईने. मला नाही वाटत असं. तुम्हाला माझं काहीच पटत नाही ना, जाऊ दे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जीजू. जर ताईचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे तर तिने घर का सोडलं तुमचं? बस बस झालं. हो, मगाचपासून ऐकून घेतोय म्हणून किती बोलाल तुम्ही. हद्द केलीत तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या पोरीला बॅड म्हणताय तुम्ही. कळायला लावायचे संस्कार नाही तो आमच्या मुलीवर. शिक्षिका आहे ती, इंडिपेंडंट मुलगी आहे ती. माझी मुलगी तुमची सून आहे हो. तुम्हाला असं बोलायला लाज वाटली पाहिजे. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल ही अशी भाषा. खबरदार, अक्षराबद्दल एक शब्दही बोललात ना तरी बघा. ए थेरड्या, तू तुझी अक्कल इकडे पाजळू नकस बर का. तू तुझ्या घरला जा, तिकडे अक्कल पाजळ, इकडे नाही. आणि काय म्हणलास र? सोन्यासारखी पोरगी हाय, गरीब घरची पोरगी हाय. मग गरीब घरी दिलीस नाही नव? पटवलासच नव गडगंज पोरगा. गडगंज घरातच लावून दिलंस नव तू तुझ्या पोरीचं लगीन. जास्त टिमकी वाजवायची नाही बर का. आणि मी बोलणार, मी तिला बोलणार. पिढा बोलणार, अवदसा बोलणार, व्याज बोलणार, काय बी बोलणार. तुझं काय काय करशील तू? बोल की काय करशील? दुर्गेश्वरी मॅडम, माझे बाबा सभ्यपणे बोलतायत तुमच्याशी. तुम्ही तुमची पायरी सोडून बोलू नका. ए चल गे, आली मोठी पायरीवाली. तू तुझी पायरी वळखायचीस. हा, एवढा माज आहे तुला तर कशाला आलीस ग नाक घासा तिकडं? तुमचं घर सोडलं ते सोडलं. मला सांगा, तुमची एकदा तरी आठवण काढली का ताईने? नाही. तुम्हाला एक कॉल केला? नाही. तुम्हाला भेटली किंवा तुमच्याशी बोलली ती काही? नाही. कळत नाहीये का जीजू तुम्हाला? हे बघा, मी हे तुम्हाला सगळं सांगते कारण मला असं वाटतं की तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून. कसला त्रास? जीजू, तिच्या मनात तेवढंच नाहीये जेवढं ती दाखवतीये. त्याहून खूप जास्त आहे. आणि आता तर काय, तो मदन आलाय. तिला तिचा बेस्ट फ्रेंड मिळालाय बोलायला. आणि तो कसा ताईसारखाच सुशिक्षित एलिट आहे ना. हे काय भानगड आहे? एलिट फिलिट काय भानगड आहे? मला काय मास्तरीत मध्ये पण काय कवा बोलले काय एलिट काय विषय यो? जीजू आओ, ती बोललीच कुठे आहे तुमच्याशी तो एलिट आल्यापासून? ढकलताय का तिला? मॅनर्स वगैरे आहेत का नाही तुम्हाला? हा, पुन्हा तिला हात लावायचा नाही अजिबात. बया, लई बोलतो यो म्हातारा. सारखी आपली टिव 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 टिव.
आणि मॅनर्स? कुणाला मॅनर्स नाहीत? मला का तुला? मला मोठा मॅनर्स वाला हात लावणार मी तिला. काय करणार तू? मारणार मला? लई बोलायला लागलास ना तू. जी वळा वळा फिरायला लागली तुझी. नीट उभा बी राहता येत नाही थेरड्याला आणि मस्ती बघा अंगात ह्याची. ए थेरड्या, लायकी आहे का रे तुझी आणि तुझ्या पोरीची? बस गप्प राहा आता. माझ्या बाबांना आता एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर बोलणार. तुला बी बोलणार आणि त्याला बी बोलणार. कारण लायकीच नाही तुमची आमच्या दारात यायची. बस बस करा. तिची लायकी काढण्या एवढी तुमची पात्रताच नाहीये. अशिक्षित आहात तुम्ही, हे तुम्ही दाखवून दिलं. हो, शिक्षण नाही काढायचं आमचं. आम्ही अशिक्षित असून बी तुमची पोरगी दिलीत ना या घरात. ताई, अगं त्यांनी पैसा बघून पोरगी दिली. नाही तर काय, इकली नव पोरगी त्यांनी. बस बस करा. वाटेल ते बोलू नका. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे. खरं सांगते, त्यांना ना लहानपणी चिडवायचे आणि दुसरेच काय, आम्हालाही असंच वाटायचं की ताई आणि त्या मदनचं लग्न होईल म्हणून. पण पुढे तो परदेशात शिकायला गेला. मग काय, त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. ताई त्याला इकडनं पत्र पाठवायची, तो ताईला तिकडनं पत्र पाठवायचा, अगदी रेग्युलरली. पण मग पुढे त्यांनी तिथे सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ताईला तर इथेच राहायचं होतं. म्हणून मग ताईने त्याचा नाद सोडला आणि कमलशी सूत जुळवलं. नाही 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 नाही. हो जीजू, तुम्हाला पटत कसं नाहीये? बरं जाऊ दे, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना. इथेच थांबा, मी त्यांची पत्र घेऊन येते. थांबा. तुम्ही शांत व्हा. बसा इकडे. या या बसा इकडे. हं? शांत व्हा तुम्ही. तुम्ही अजिबात बोलू नका. तुम्ही काही बोलू नका. यांच्याशी मी बोलते. अगं काय बोलणार आहेस तू? हा, यांची बोलायची पद्धत बघितलीस का? काय ती भाषा, ती पण तुझ्यासाठी. अगं या घरची लक्ष्मी आहेस तू आणि विकली म्हणे. आमची मुलगी आम्हाला जड नाहीये. नाही नव, मग घेऊन जा की तिला घरला आणि ठेवा आयुष्यभर तिकडच. अक्षरा, ह्या माणसांबरोबर कशी राहणार आहेस तू? यांना बोलायची सुद्धा पद्धत नाहीये. शिक्षण तर नाहीच, पण माणुसकी देखील नाहीये. संस्कार नाहीयेत हे कळतं यांच्या बोलण्यावरून. यांच्यापेक्षा ना जनावरावर. मग लावून द्या की जनावराशी लगीन तुमच्या पोरीचं. आता तुम्ही तोंड बंद ठेवा. ए थेरड्या, आमच्याच घरात येऊन मला तोंड बंद करायला लावतोस? ही नाशे उलट्या हाताची. दुर्गे, जीजू, ही ती पत्र आहेत. जाऊ दे. प्रिय अक्ष, प्रिय अक्ष वेगळ्या कोणाचं आहे वाटतं. हो, म्हणजे ताईला तो लाडाने अक्ष म्हणतो. हां हां. माझा पदवीदान समारंभ झाला. तू असायला हवी होतीस. इकडे सगळं वेगळं असतं, आपल्यासारखं नाही. पण मला हे आवडतंय. इकडचं आयुष्य एकटेपणाचं आहे, पण स्वच्छ आणि मोकळं आहे. खुलं वातावरण आहे, बंधनं नाहीत.
सगळं टेक्नॉलॉजीवर आहे. मनुष्यबळ कमी, मजा आहे. खरं तर इकडे मी रमलो आहे. आपली मैत्री झाली नसतीच तर बरं झालं असतं. मी पूर्णपणे इकडचा झालो असतो. आता तर आई बाबा पण शिफ्ट झाले. बहिणीचं लग्न पण इकडेच झालं. एक शेवटचा धागा तुझ्या मैत्रीचा. बाकी सगळं इकडचं झालं. मला इकडचं आयुष्य जास्त आवडतं, पण तूही तितकीच आवडतेस. तू फक्त सांग, मी सगळी व्यवस्था करतो. शिक्षणाला इकडे महत्त्व आहे. तुला इकडे पण नोकरी मिळू शकते आणि मी आहेच. सगळं इकडं आहे. तिकडं अशिक्षितपणा आहे. तुझं शिक्षणाचं व्रत इकडेही पूर्ण करू शकतेस आणि ते त्या लोकांसाठी ज्यांना त्याचं मोल आहे. प्लीज ये इकडे तू. नक्की विचार कर इकडं येण्याचा. आणि हो, मी पाठवलेले चॉकलेट्स आवडले का? तुझ्या हातच्या शिऱ्याची चॉकलेटला सर नाही, पण चॉकलेट का शिरा? तर मला शिरा खायचा आहे. विचार कर आणि तुझ्या पत्राची वाट बघतो. पत्र येईलच, पण तू आलीस तर जास्त आनंद होईल. तुझा मॅड. हो, म्हणजे तो मॅडच होता ना ताईसाठी. नाही, ते मदनचा शॉर्ट फॉर्म असणार हो, मॅड असं असणार. हो, तेही आहेच, पण ताईसाठी तो मॅड आहेच ना. त्यांच्यासाठी दुनिया मॅड असेल हो, पण त्यासनी काय वाटते ते बघायला पाहिजे ना आपण. जिजू, तुम्हाला पत्र वाचून काहीच वाटलं नाही का? काय वाटलं की काय तो बोलून घेत होता मास्तरीन बाईसनी तिकडं. मग मास्तरीन बाई तिकडे गेल्या नाही, त्याच्यातच आलं सगळं. खरं आहे की ताई तिथे गेली नाही, पण तो इथे आलाय ना, फक्त ताईसाठी. दुर्गे माग ये, अगं ताई, माग ये. ताई तू बघितलास तो म्हातारा कसा बोलतोय मला? कसली मस्ती आहे रे थेरड्या तुला. खायला नाही दाना न हवालदार म्हणा. बास करा आता. खूप बोललाय तुम्ही. खूप बोललात आज. नाही राहणार मी तो. काय करणार का तू सटवे? नाही ऐकून घेतली बरं का तुझी टिव टिव. एक तर तुझ्या बापाला घेऊन आल्यास आणि आम्हाला शिकवायल्यास व्हय? घेऊन जा तुझ्या बापाला. आमच्या तुकड्यावर जगतायसा तुम्ही. अगं आम्ही पगार देतो म्हणून तुमचं घर चालतंय आणि आमच्यावरच कसली गुरगुर करताय रे तुम्ही? तो मदन आल्यापासून तर त्यांचा संपर्क सुरूच झालाय. खूप फोन्स, भेटीगाठी होत असतं. मला काय सांगू, ती इतकी त्याच्याशी बोलते की बाकी कुणाशीच बोलायला तिला वेळ नाहीये. तो पण कसा आहे बघा ना, त्याने अजून लग्नच केलं नाहीये. लगीन नाही झालं का? नाही झालं. नाही म्हणजे आता तिथे कसं आहे, सगळ्या नात्यांमध्ये खुलेपणा आहे. मोकळं चालतं त्यांना सगळं तिथे. म्हणजे बघा ना, लग्न होतात, डिवोर्सही होतात, परत लग्न करतात. त्यांना सगळंच चालतं तिथे. काय तर तोंडाला येईल ते बोलणं काय इरादा आहे? अहो जिजू, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मी फक्त सांगते तुम्हाला, काय आहे की मदन आल्यापासून ताई खूप खुश आहे. तुमचं घर सोडून ती आली आहे, त्याचा काही परिणामच झाला नाहीये तिच्यावर. ती आमच्याकडे हेच म्हणत असते की त्या घरात सगळे अडाणी आहेत, खूप लाऊड आहेत. मला अजिबात त्या घरात राहायची इच्छा नाहीये. अजून काय म्हणल्या? जिजू जिजू राहू दे, बस झालं. मला ना पुढे काही बोलवत नाही. बोला, काय तुम्ही बोला. आमची सगळं ऐकून घ्यायची तयारी आहे, तुम्ही बोला तर. सॉरी जिजू, मी हे म्हणतेय, पण ताई असं म्हणाली की अधिपतींनी मला स्वतःहूनच घराबाहेर काढलं, ते बरं झालं. काय तो एकदाचा पिछा सुटला त्यांच्यापासून. ती म्हणत होती की अशिक्षित लोकांच्या घरी राहून तिला खूप गुदमरल्यासारखं होत होतं आणि आता माहेरी आली आहे तर तिला मोकळं वाटतंय. ताई असं म्हणत होती की
ते घर म्हणजे जेल असल्यासारखं होतं आणि भुवनेश्वरी मॅडम त्या घरच्या जेलर. ती म्हणत होती की तिला तुमच्या कोणाशीच संबंध ठेवायचे नाही आहेत आणि मदनचं ऐकून ती जर परदेशात गेली असती तर बरं झालं असतं. आता जुनी मैत्री बहुतेक नव्याने जुळणार.